मुद्दा मी स्पष्ट केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आता हिम्मत की किंमत आणि गद्दारीवर विषय झाला। मिठी नदीमधल्या गाळामधलं पैसे खाणे ही गद्दारी आहे। दिनू मोरियाच्या भावाला सॅन्टेनो मोरियाला टेंडर देणं ही गद्दारी आहे। जो नाईट बार चालवतो त्या केतन कदमला काम देणं ही गद्दारी आहे। याच्यावर मला बोलायचं नव्हतं। एखादी गोष्ट गद्दारी कशामध्ये आहे? लोकांनी दिलेल्या महसुलाच्या पैशामध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। करोनामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। 400 ग्रॅमची खिचडी देतो म्हणून सांगून 250 ग्रॅमची खिचडी देणं ही गद्दारी आहे। त्याच्याबद्दल मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही, पण माझी भूमिका अशी आहे, खिचडी खाणारे किती जेलमध्ये जाऊन आले हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे। प्रमुखांवर बोलण्याची गरज नाही। मुद्दा असा आहे की आपल्याला मुंबईकरांना न्याय मिळवून द्यायचा आहे। आम्ही देखील आता 25-25 वर्ष सभागृहामध्ये आहोत। त्याच्यामुळे गद्दारी काय आहे? एका बरोबर मतं मागायची आणि दुसऱ्याबरोबर जाऊन बसायची ही गद्दारी आहे। ही मतदारांबरोबरची गद्दारी आहे। त्याच्यामुळे गद्दारी हा विषय खरं इथे चर्चेला यायला नाही पाहिजे होता। जे काही लोक चेष्टा सचिन भाऊ हे बघा, सभागृह खेळीमेळीच्या वातावरणात चालवायचं असतं म्हणून जर मी हिम्मत की किंमत म्हटली असेल तर एवढं झोंबायचं कोणालाही गरज नव्हती। गद्दारी हा विषय आणायचा नव्हता। गद्दारीवर जर परिपाठ लिहायचा झाला तर मोठा आम्ही लिहू शकतो। मुद्दा असा आहे